आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वळगळला। 8वीच्या हिंदी आणि उर्दू पुस्तकातील प्रकार विधान परिषदेत विरोधक संतप्त, कारवाईची मागणी। राज्यमंत्र्यांच्या उत्तराला हरकत घेत विरोधी बाकांवरील आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली, त्यामुळे सभागृहात मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला। JNPA बंदरातून अडकलेल्या कंटेनरची एजंट करून लूटमार, एका कंटेनरसाठी 3 ते 4 लाख रुपये। केळीचे 600 कंटेनर पडून 100 कंटेनर्स केळी कोल्ड स्टोरेजमध्ये। PM किसान योजनेचा 22वा हप्ता शुक्रवारी मिळणार। दिनांक 13 मार्च रोजी आसाम येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे। प्लास्टिक फुलांची बेगडी सजावट भोवणार, हाती थेट बेडी पडणार। प्लास्टिक आरोग्याला घातक, आता थेट फौजदारी कारवाई। नैसर्गिक फुलांचा वापर वाढणार। प्लास्टिकची फुले केवळ पर्यावरणासाठी नाही तर मानवी आरोग्यासाठी देखील अत्यंत घातक आहेत आणि या फुलांच्या निर्मितीमध्ये शिसे आणि इतर अनेक विषारी रसायनांचा वापर केला जातोय। ही रसायने हवेच्या संपर्कात आल्यास किंवा ती हाताळल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात। मॉरिशसला पोहोचणार महाराष्ट्राचा 1 लाख टन कांदा, पणन मंत्री रावल यांची विधान परिषदेत माहिती। राज्यातील नाशिक आणि अहिल्यानगरच्या कांद्याला मॉरिशसच्या बाजारपेठेत स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। केंद्राच्या मदतीने महाराष्ट्रातील सुमारे 1 लाख टनांहून अधिक कांदा निर्यात करून मॉरिशसची मोठ्या प्रमाणातील कांद्याची गरज पूर्ण करण्यात येणार आहे। तेल भडकले, 8 दिवसात 12 रुपये प्रति किलो भाववाढ। इराण अमेरिका युद्धाच्या झळा, आयात होणारे 75,000 मेट्रिक टन सोयाबीन तेलाचे सौदे रद्द। RTE प्रवेशातील 1 किलोमीटरचे जाचक बंधन स्थगित, नागपूर हायकोर्टाचा निर्णय। आता घरापासून लांबच्या शाळेतही प्रवेश मिळणार। या अटीनुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरातील शाळाच निवडता येईल व 10 शाळांची निवड करता येईल अशी सक्ती घालण्यात आली होती आणि या अटीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते। सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात 3 दिवसांमध्ये 300 नी वाढ। शनिवारी 35,000 क्विंटलची आवक, 1,800 रुपयांचा भाव मिळाला। अमरावती जिल्ह्याची भूजल पातळी घसरली, 5 वर्षांच्या सरासरीपेक्षा 0.49 मीटरने घट, पाणी टंचाईची शक्यता। जिल्ह्यातील 63 पाणलोट क्षेत्रांमध्ये असलेल्या 150 विहिरींची पाण्याची पातळी वर्षातून 4 वेळा म्हणजेच ऑक्टोबर, जानेवारी, मार्च आणि मे महिन्यात तपासली जात असते। पायलटच्या चुकीमुळे अजितदादांचे प्लेन क्रॅश, VRS कंपनीच्या मालकाचा खुलासा। CIDने केलेल्या चौकशी दरम्यान त्यांनी आपल्या जबाबात स्पष्टपणे म्हटलंय की हा भीषण अपघात पायलट सुमित कपूर यांच्या चुकीमुळे झाला असावा। या अपघातात माझी काही चूक असल्यास मला कठोर शिक्षा देण्यात यावी। नागपूर जिल्ह्यातील 73 सिंचन प्रकल्पांना 6,151 कोटी रुपये। विदर्भासाठी गेम चेंजर ठरणाऱ्या वैनगंगा नळगंगा प्रकल्पासह सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6,151 कोटी रुपये दिलेत। यात 73 प्रकल्पांचा समावेश आहे। राज्यातील 1 कोटी बहिणी अपात्र, पात्रता तपासणीत आकडा आणखी वाढण्याची शक्यता। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सुमारे 1 कोटी 5 लाख महिला विहित निकषांवर पात्र ठरत नाहीत आणि हेच लक्षात घेऊन या वर्षीच्या अर्थसंकल्पात केवळ 1.48 कोटी लाभार्थ्यांसाठी 26,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। म्हणजेच गेल्या वर्षीच्या बजेटच्या तुलनेमध्ये यंदाच्या बजेटमध्ये 19,000 कोटी रुपयांची कपात करण्यात आली। दुसऱ्या सिलेंडरच्या बुकिंगसाठी 25 दिवसांचे अंतर बंधनकारक। युद्धामुळे LPG गॅसचा तुटवडा, हॉटेल कंपन्यांसाठीच्या गॅसवर बंदी। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 60 रुपयांनी वाढ। नोकरी करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी, प्रसूती रजेबाबत सुनेत्रा पवारांची मोठी घोषणा। राज्यातील नोकरी करणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालाय। महिला कर्मचाऱ्यांसाठी आता 180 दिवसांची प्रसूती रजा जाहीर केली। प्रसूती रजेनंतर महिलांना 1 वर्षापर्यंत अर्धवेतनी रजा घेण्याची सवलत देण्यात आली। सरकारच्या या निर्णयामुळे नोकरी करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळालाय। शेतकऱ्यांना आठवडाभरात मिळणार पीक विम्याचा लाभ। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6 लाखांवर विमाधारक, एप्रिलमध्ये प्रत्येकी 6,000 समान निधीचे वाटप। सोने 8,000 तर चांदी तब्बल 24,000 स्वस्त, जळगावच्या सराफा बाजारावर युद्धाचा परिणाम।
शेजाऱ्यांकडून कनेक्शन घ्याल तर वीज चोरीचा गुन्हा दाखल होणार. थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणचा फंडा, ग्राहकांना सेवा देताना मात्र बॅकफूटवर. महावितरणच्या नियमानुसार ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा थकबाकीमुळे अधिकृतपणे खंडित करण्यात आलाय त्यांनी कोणत्याही पर्यायी मार्गाने वीज वापरणे बेकायदेशीर आहे. जर एखादा ग्राहक शेजाऱ्याकडून केबल टाकून वीज घेत असेल तर ते भारतीय विद्युत कायदा 2003 च्या अनुसार ते गुन्हा मानला जाईल. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलावाची वेळ बदलली. पहिल्या दिवशी सिन्नरला 2900 क्विंटल आवक. शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद. सिन्नर बाजार समिती सकाळच्या सुमारास होणार लिलाव. वाढत्या उष्णतेमुळे लिलावाची वेळ सकाळी ठेवण्याची मागणी शेतकरी वर्गांकडून वारंवार केली जात होती. हेलपाटे टळणार. एकाच छताखाली 7-12 नमुना आर्ट देखील मिळणार. महाराज्य स्वराज अभियान 95 मंडळांमध्ये कार्यक्रम. महसूल सेवा आता थेट जनतेच्या दारी. उपक्रम. उन्हाचा कडाका वाढला. सोलापूर वासीय हैराण. पारा 40 अंशाच्या पुढे. दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडू लागले. मोठी बातमी. घरात 4 चाकी असेल तर मोठा झटका. रेशन कार्ड कायमचे बंद होणार. नवीन नियम काय आहेत तर रेशन कार्ड धारकांसाठी मोठा बदल होणार आहे. घरात 4 चाकी, एसी किंवा कुटुंबातील कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर रेशन कार्ड रद्द होऊ शकतंय. 1 एप्रिल पासून नवीन निकष लागू होणार असून देशातील सुमारे 70 लाख कार्डधारक यांच्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सिलेंडरचा भडका. आठवडाभर वेटिंग. घरगुती सिलेंडर 60 रुपयाने वाढलं. चूल पेटवण्याची वेळ येणार का? गॅस बुकिंग नंतर संबंधित एजन्सीकडून ग्राहकांच्या नावे बिल तयार होऊन तसा मेसेज ग्राहकांना येत असतोय. सध्या अनेकांना हा मेसेज येत नाही. कधी मेसेज येतात तर कधी सिलेंडर न आल्याने नेमकं काय होतंय यामुळे ग्राहक त्रस्त झाल्याचं दिसतंय. निर्यातदारांना प्रति कंटेनर 1000 BTT शुल्क माफ. JNPS सीमा शुल्क विभागाकडून मोठा दिलासा. मध्य पूर्वेतील युद्ध संकटामुळे सागरी माल वाहतुकीवर परिणाम होऊ लागल्यामुळे येत्या काही दिवसात देशातील प्रमुख बंदरांवर मालवाहू जहाजांची गर्दी वाढण्याची शक्यता केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंक मे महिन्यापर्यंत खुला होणार. ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीला परवानगी नाकारणार. या मिसिंग लिंकचं 98% कामकाज पूर्ण झालंय. दरम्यान या मिसिंग लिंकवर पहिल्या टप्प्यामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीला परवानगी नाकारण्यात आली. ठिबक सिंचनातील अपहार प्रकरणी 3 वितरकांची नोंदणी रद्द. जुन्नर तालुक्यातील बेल्लेमंडातील प्रकार 2 उपकृषी अधिकारी देखील निलंबित. या गंभीर प्रकरणात मंजूर करण्यात आलेल्या 461 पैकी 348 बनावट प्रकरणे आढळल्यामुळे कृषी विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाने याची गंभीर दखल घेत 3 विक्रेत्यांची ई ठिबक प्रणाली व महाडीबीटी पोर्टलवरील नोंदणी कायमस्वरूपी रद्द केली. लग्नसराईत डिजिटल पत्रिकांचा ट्रेंड. प्रत्यक्ष निमंत्रणाऐवजी सोशल मीडियाचा वापर वाढलाय. पूर्वी घराघरात जाऊन लग्न पत्रिका देण्याची परंपरा होती. आता मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल पत्रिका पाठवण्याचा ट्रेंड वेगाने वाढताना दिसत आहे. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. दिव्यांग व्यक्तींना मिळणार 15,000 रुपये. राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी सरकारने योजना राबवली. दिव्यांग कल्याण योजनेच्या निधीत वाढ करण्यात आली. आता दिव्यांग नागरिकांना 15,000 रुपये मिळणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.